गोरेगावच्या नेस्को ग्राउंडवरती मनसेचा आज मेळावा होतोय। राज ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत। मनसेकडून जोरदार तयारी देखील करण्यात आली आहे। तर पश्चिम द्रुतगती महामार्गावरती मनसेकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे। गोरेगावच्या नेस्को ग्राउंडवरती मनसेचा आज मेळावा होतोय। राज ठाकरे नेमकं पदाधिकाऱ्यांना काय मार्गदर्शन करणार हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। मात्र त्याआधीच आता पश्चिम द्रुतगती महामार्गावरती मनसेकडून बॅनरबाजी करण्यात आल्याची ही दृश्य आपण पाहतोय। नेस्को ग्राउंड या ठिकाणी राज ठाकरे पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन करणार आहे। या संदर्भात मनसेचा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे। मी सध्या वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर आहे आणि संपूर्ण वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर आपण जर पाहिलं तर वातावरण निर्मिती करण्यासाठी ठिकठिकाणी बॅनर्स पोस्टर्स लावण्यात आलेले आहेत। कुठे पिलरवर बॅनर लागलेले आहेत, कुठे खांबावर हे सगळे बॅनर लागलेले आहेत। तर दुसरीकडे आपण पाहतोय की जे झेंडे आहेत मनसेच्या इंजिनचे ते सुद्धा ठिकठिकाणी लागल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतोय। आपण पाहतोय की बॅनर्स पोस्टर्सने भरून गेलेलं आहे आणि ठिकठिकाणी मनसेचे झेंडे आणि पोस्टर्स जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकंदरीतच या सगळ्या घटनेनंतर राज ठाकरे जेव्हा इथे दाखल होतील त्यावेळी नेमकं ते काय भाष्य करणार आहे याकडे सुद्धा उभ्या महाराष्ट्राचं आणि देशाचं लक्ष लागलेलं आहे। निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर राज ठाकरे यांनी कायम प्रश्नचिन्ह उपस्थित केलेला आहे। याबाबत त्यांनी भाष्यसुद्धा केलेलं आहे। आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण राज ठाकरे नेमकं काय बोलणार आहेत, पदाधिकाऱ्यांना काय मार्गदर्शन करणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण नेस्को ग्राउंडवर मनसेच्या मेळाव्याची सध्या जोरदार तयारी पूर्ण झालेली आहे। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी।